11 जुलै 1997 सकाळची वेळ. मुंबईचं रमाबाई आंबेडकर नगर नेहमीप्रमाणे जागं होत होतं. पण कोणालाच माहीत नव्हतं की आजची सकाळ रक्तानं माखलेली असणार आहे. शांततेत सुरू असलेल्या एका आंदोलनावर अचानक गोळ्यांचा वर्षाव होतो आणि क्षणात 10 निष्पाप जीव कायमचे शांत होतात. हा केवळ गोळीबार नव्हता, तर तो मानवतेवर झालेला हल्ला होता. काय घडलं होतं त्या दिवशी? का झाडल्या गेल्या होत्या गोळ्या? जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. सकाळी कोणातरी समाजकंटकाने बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला होता. आपल्या बापाचा हा अपमान पाहून वस्तीतले लोक संतप्त झाले. लोक रस्त्यावर जमले. त्यांनी रस्ता रोको केला. लोकांची मागणी एकच होती, ज्यांनी हे केलं त्याला अटक करा. हे आंदोलन शांततेत होतं, पण पोलिसांचा दृष्टिकोन काही वेगळाच होता. SRPFची तुकडी तिथे पोहोचली. कोणतीही पूर्वसूचना नाही, हवेत गोळीबार नाही, लाठीचार्ज नाही. थेट लोकांच्या छातीवर आणि डोक्यावर नेम धरून गोळ्या झाडल्या गेल्या. 10 लोक जागीच शहीद झाले, तर 26 जण गंभीर जखमी झाले. मनोहर कदम या पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशावरून हा नंगानाच झाला होता. वस्तीतले लोक आपल्या घरातून बाहेर येत होते. त्यांनाही गोळ्या घातल्या गेल्या. या घटनेनंतर गुंडराव कमिशन बसवण्यात आलं. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर मनोहर कदमला दोषी ठरवण्यात आलं. पण पुढे काय झालं हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. रमाबाई नगर आजही त्या जखमा काळजात जपून आहे. या घटनेनं आंबेडकरी चळवळीला पुन्हा एकदा एकत्र आणलं, पण त्याची किंमत खूप मोठी होती. रमाबाई नगरचं हे हत्याकांड आपण कधीच विसरू शकत नाही. आजही तिथल्या पुतळ्याकडे पाहिलं की सकाळी झालेला आक्रोश आठवतो. शहीदांना विनम्र अभिवादन. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.